46 डिग्रीमध्ये आम्ही दोघेही मम्मी एवढा धान पाहासाठी आलो. बघा किती कष्ट करायला लागते यार गावाकडे आल्यावर. आणि हावाला कष्ट तर वेगळाच. काही पण राहू दे, पण हा निसर्ग शेतातच दिसू शकते. बघा किती चांगला आहे. तुम्ही पण बघा, मी पण बघतो. एवढा चांगला आता धान आहे. आता धानाचे पोते किती होतील डिपेंड आहे. दंडावर येणे म्हणजे नुसते पाय दुखवणे. पहा, मग नुसता चालतो. एका व्हिडिओसाठी एवढा चालायला लागते. व्हिडिओसाठी नाही, मी धानासाठी गेलो. सॉरी. जाहिलियत की भी हद होती है. बस सिर्फ तुम्हें इतना करना आता है क्या? थकून झाडाखाली बसून वरत पाहत होतो. एवढा मोठा झाड. हा झाड मीनच लावलं वाटते, म्हणूनच एवढा मोठा झाला. चला तर तुम्हाला दाखवतो आमचा सराड तर उन्हाळ्यामुळे एवढा आटला आहे की एक थेंब पाणी नाही. अजून थोडासा स्ट्रगल करून काड्या कोपऱ्यातून लव मी गेलो विहिरीजवळ. विहीर तर पुरी डरावणी दिसत होती. चला गाईज, माझं बहुत तोंड दुखलं आता बोलू. आता मी नाही होऊ शकत. एवढाच सांगतो. नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता भेटू आपण. ठीक आहे, बाय.